मला असं विचारायचं आहे, की हे सगळं करत असताना तुमच्या नात्यामध्ये काय बदल झाले? राहुल खूप हट्टी आहे, कठोर आहे, अतिस्पष्ट वक्ता आहे. ह्याचा मला पहिले 10 ते 12 वर्ष थोडा त्रास होत होता. पण त्याची ही कार्यमग्नता पाहिली आणि त्याचा जो हट्ट, जो मला आधी दुराग्रह वाटत होता, तो एका विशिष्ट मूल्याला चिकटून राहण्याची त्याची जी तडफड होती, ती मला हळूहळू या आमच्या प्रोसेसमध्ये जास्त लक्षात आली. आणि मग लक्षात आलं, की एखाद्या आपल्या समोर असलेल्या चित्राला साकारणारा चित्रकारही हट्टीच असतो. हं. तुम्ही सांगितलं म्हणून पिवळा रंग त्यात नाही घालत, कारण त्यांनी निळ्या रंगाचे काहीतरी डोक्यात एक कल्पना आणि केलेली असते. तसं त्याचं जे अमुक हे अमुक असंच होणार आणि तमुक ते तसंच होणार, याविषयी आम्ही आता खुली चर्चा करतो. आधी मी कसं हा ना हट्टीच आहे, नाहीच ऐकणार असं म्हणून सोडत होते. ते मी आता किती बरं ह्याचा हट्ट किती आणि त्यात तथ्य किती आहे ह्याच्यासाठी झटत राहते. आणि मला हा सापडलेला माझा खरा राहुल आहे असं वाटतं, की मी वाह! त्याला ओळखायला आधी वाह! वाह! कदाचित चुकत असेन. कारण बाजूला सगळे खूप होला हो म्हणणारी असतात, तेव्हा नाही म्हणणारा थोडा आपल्याला खटकत असतो. दुसरी गोष्ट त्याच्याकडे तो अत्यंत निरोगी आहे, तर तो कधीच रजा घ्यायचा नाही. तो ताप आलाय म्हणून कधी ऑफिसला दांडी मारून घरी बसलाय मला कधी आठवत नाही. आता त्याचं निरोगीपण त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याला त्याने किती साथ दिले, म्हणजे हे माझं ॲसेट आहे, हे मला त्याच्याबद्दल नंतर कळलं. येस. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो मोल्ड होऊ शकतो अ, जर त्याला अतिशय तळमळीने तुम्ही समजावून सांगितलं तर. कदाचित मी आधी मध्येच प्रयत्न सोडून देत होते. पण तळमळीने सातत्याने त्याला समजावून सांगितल्यावर त्याच्यात तो स्वतःत खूप बदल करतो आणि तो करतो तर मलाही करायलाच पाहिजे, हे एक मला एक शिकवण. म्हणजे आमचं दोघं ना, म्हणजे 15 वर्षात नवरा बायकोची सवय होते. आता 15 वर्ष आमच्या त्याच्या पुढे वेगळंच लाईफ सुरू झालं, कारण आम्हाला वेगळे दोघांना मिळून काही कशासाठी तरी लढायला लागत होतं, झटायला लागत होतं आणि हं. त्यात आम्ही खरं तर आम्हाला एकमेकांना जास्त ओळखत ओळखायला गेलो लागलो. क्या आणि बात! जास्त घट्ट झालं असं आमचं घट्ट नातं. झालं नातं. हां, तुला काहीतरी ॲड करायचंच आहे तेव्हा करून टाक. अ, अ, या सगळ्याची कन्क्लुझिव्ह जाणीव होण्याची शक्ती मला आत्ता आत्ता निर्माण झाली, जी संपदामुळे निर्माण झाली आहे. ती खूप स्थिर आहे, ती खूप शांत आहे आणि कदाचित गावाला इतक्या आयसोलेटेड वातावरणात राहून, जिथं आम्ही सोशली खूप ॲक्टिव्ह नसतो फार. सोशल ॲक्टिव्हिटी आमची आहे पर्यटकांबरोबर. त्याचे खूप फायदे आहेत. शेतीने आम्हाला खूप शिकवलंय, निसर्गाने आम्हाला खूप शिकवलंय, आजूबाजूच्या कीटक माणसांनी खूप शिकवलंय, येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडनं आम्ही काहीतरी शिकतोय. मग मी माझ्याबरोबर सातत्याने असलेल्या माणसाकडनं कसं काय नाही शिकणार. सो हा कन्क्लुझिव्हनेस, थोडं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघायची शक्ती, जी आत्ता आत्ता कदाचित माझ्यात वयाच्या 50व्या वर्षी निर्माण झाली आहे, ती मला संपदामुळे आली आहे. या सगळ्या प्रकल्पाचं किंवा आज ते जिथे आहे त्याचा मीडिया सॅव्हीनेस वगैरे वगैरे हे सगळ्याबद्दल बऱ्याच वेळा मला श्रेय दिलं जातं. पण मला जाहीरपणे सांगायला प्रत्येक वेळेस आवडतं, की मंडळी लक्षात घ्या, जेव्हा काहीच नव्हतं, जेव्हा माझे स्वतःचे नातेवाईकच माझ्याकडे राहुल ना थोडे दिवस खुळ डोक्यात आलंय, नाचेल आणि थांबेल असं कदाचित म्हणत होते मनामध्ये. अशा काळामध्ये माझी पत्नी खंबीरपणे उभी राहिली इथपर्यंत, की संपदानी मी काय खर्च करतोय, इतकं जायलाच पाहिजे का, इतकं अघोरीपणे हे सगळं करायलाच पाहिजे का, ह्याच्याबद्दल कधीच प्रश्न निर्माण केला नाही. कारण तसं झालं असतं तर हे घडलंच नसतं. मी असं नाही म्हणत की आज जे घडलं ते फार ग्रँड आहे आणि आम्ही ताजमहाल उभा केलाय वगैरे, असं काही नाहीये. पण आज आम्ही आमचा आनंद महाल नक्की उभा केलाय, तो ताजमहाल नसला तरी. वाह! 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 क्या बात! आणि क्या बात! आमच्यासाठी तो कुठल्याही महालापेक्षा खूप खास आहे आणि ऑब्व्हियसली ते सगळं संपदाकडनं मिळालंय. तू मगाशी जे म्हणालीस तशी एक छोटंसं पूर्ण आणि ते अनेक छोटी पूर्ण एकत्र येणारं पूर्ण, या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आणि आत्ता या क्षणाला मित्रो, मला असं वाटतं आहे, की आजच्या या मुलाखतीनंतरच मी तुमच्याकडे येणार आहे, हे फार चांगलं आहे. त्याचं कारण असं, की आत्ता जेव्हा मी तुमच्या आनंदाच्या शेतात येईन, तेव्हा मी नेमका कुठे जातोय हे मला माहीत असेल. मला वाटतं या दोघांनी
शेती, कृषी पर्यटन एवढंच फक्त तयार नाही केलंय. त्यांनी ना एक स्पेस तयार केली आहे. त्यांनी ना एक अवकाश तयार केलाय आणि त्या अवकाशामध्ये सगळ्या गोष्टींसाठी अवकाश आहे. कारण आपण अवकाश हा शब्द 2 अर्थांनी वापरतो. ती जी उसंत तयार केलेली स्पेस, मग ती उसंत तुम्ही कशासाठी वापरा? स्वतःच्या आतमध्ये पाहण्यासाठी वापरा, स्वतःला आपल्या जवळच्या माणसांसोबत नव्याने जोडून घेण्यासाठी वापरा, किंवा निसर्गातल्या असंख्य सजीव निर्जीव वस्तूंबरोबर जोडून घेण्यासाठी वापरा. तेव्हा एका बाजूला ते अवकाश आहे, दुसऱ्या बाजूने त्यामध्ये अवकाश आहे. आणि ह्या स्पेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जाणवली आणि तुम्हालाही जाणवली असेल, की ह्या दोघांना ते खऱ्या अर्थानं सापडले. त्या दोघांना त्यांचं नातं खऱ्या अर्थाने सापडलं आणि आपण एकच नातं त्याच चौकटीत गिरवत राहतो. पण त्या नात्याला पाहण्याचा हा एक आरसा त्या अवकाशानेच तुम्हाला दिला आणि तो आरसा घेऊन आता तुम्ही समष्टीकडे जाताय, सर्वांकडे जाताय आणि एक नवा विचार यामधून पुढे नेताय. आणि तो विचार त्या इनफनेसचा आहे. आपण आधीच्या सत्रामध्ये म्हणालो की आपण सगळेजण धावत असतो, पण कशाच्या तरी मागे धावत असतो. पण तुमचं आनंदाचं शेत हे थांबण्यासाठी आहे, धावण्यासाठी नाही. तो विसावा आहे आणि तो विसावा आळसाकडे नेणारा नाहीये, तर तो विसावा परत उमेद, ऊर्जा निर्माण करण्यासाठीचा विसावा आहे. तेव्हा खूप खूप कौतुक या दोघांचं.